नमस्कार. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळेंसोबत या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर आपण मागच्या शुक्रवारी सेक्स आणि योगा हा विषय सुरू केलेला होता. हा विषय जेव्हा सुरू केला तेव्हा आपण कॅटकाऊ स्ट्रेच योगाचा एक प्रकार बघितला आणि त्याचबरोबर आपण भुजंगासनसुद्धा बघितलं होतं. आता तुमच्या मनामध्ये खरं तर हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. खरं तर डॉक्टरांनी मागच्या एपिसोडमध्ये याचं उत्तर आपल्याला दिलं आहे, पण पुन्हा एकदा आपण ते जाणून घेऊयात की योगा आणि आपलं जे सेक्स लाईफ आहे याचा नेमका काय संबंध. खरं तर आपण खूप ताणतणावातनं दररोज प्रवास करत असतो. मग तो ताण शारीरिक आहे, मानसिक आहे, इवन मेंदूवर येणारा पडणारा सुद्धा तो ताण आहे. मग हा ताण जर कमी करायचा असेल, कारण हा जर ताण वाढला तर ॲटोमॅटिकली आपल्या सेक्स आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मग हा ताण कमी करण्याचे काय उपाय आहेत, तर काही उपाय हे खूप साधे असतात. काही आहारात नाहीत, काही व्यायामात नाहीत आणि काही योगात नाहीत. आणि म्हणूनच आपण योगा आणि सेक्स याचा एकमेकांशी काय संबंध आहे हे सगळं जाणून घेतोय. डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र वनमध्ये. मी आत्ता जी सगळी बडबड जी केलेली आहे ही सगळी अर्थात तुमच्याकडनं मिळालेलं ज्ञान आहे, पण तरी एकदा आपल्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की योगा आणि सेक्स याचा, कारण या सगळ्याचा संबंध हा कुठेतरी आपल्या शरीरावर, मनावर, मेंदूवर, आपल्या हालचालींवर, आपल्या बोलण्यावर, आपल्या ऐकण्यावर, या सगळ्यावर जो ताण येतोय, या ताणातनं कुठेतरी आज आपलं सेक्स लाईफ हे कमकुवत होत आहे, कमजोर बनत आहे. मग आपण योगाकडे वळतो. हा योगा या सेक्स लाईफला कसा पूरक आहे? माझं असं एक नेहमीचं वाक्य तुम्ही ऐकता, सेक्स हाच इटसेल्फ एक असा योगा आहे ज्या ठिकाणी तुम्ही एका शून्य अवस्थेमध्ये जाता. आता आपल्या टॉपिकच्या अनुषंगानं आपण चालू करूया आपल्या वृक्षासनपासनं, म्हणजे तेही कव्हर होईल आणि माझं उत्तरही कव्हर होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, एकाग्रता. म्हणजे ती एक इव्हेंट जेव्हा आपण पहिलं डिसाईड करणं, निश्चय करणं की मला आता त्या ॲक्टमध्ये जायचं आहे, ही पहिली सुरुवात. मी स्वतः म्हणणं मला की मला आता त्या ॲक्टमध्ये जायचं, हा स्टार्टिंग पॉईंट आहे. म्हणजे आपणच आपल्या मेंदूला कमांड द्यायची. जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही मला स्टार्ट करायचं आहे, मला आता त्या परिस्थितीमध्ये जायचं आहे, तोपर्यंत बाकीच्या गोष्टी या ठिकाणी चालू होत नाहीत. मग ती सुरू झाल्यानंतर मग त्या ठिकाणी मग कसं जायचं, त्या अवस्थेत कसं जायचं, एकाग्रपणे, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, एकदम डोळे बंद करून आपण जसं पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो आणि आपला पूर्ण प्रवाह एका दृष्टीनं आपल्या अवयवाकडे व्हायला चालू होईल अशी आपण इमॅजिनेशन करतो. आणि मग आपली ती क्रिया सुरू होते. बॉडीतले हार्मोन्स, हा ॲक्सिस पूर्ण आपल्या शरीरातला तो कामाला लागतो, वासोडायलेशन होतं, हे सुरू होतं. म्हणजे आधी एकाग्रता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्याला पहिलाच फोन आलेला आहे अनिल म्हणून, नांदेडवरनं. अनिलजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हा सर. हा, नमस्कार. हा, मी गेल्या वेळेस बी फोन केला होता, तुम्ही कट केला होता सर. बरं, ठीक आहे. हा, माझा असा प्रश्न आहे सर की माझं वय 31 वर्ष आहे आणि मला 2 मुली आहेत सर. नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे माझी मिसेसची सर. तर पहिल्यासारखं म्हणजे पहिले जेव्हा फिट असल्यामुळे इंटरेस्ट येत होता तेवढा इंटरेस्ट आला नाही आणि लवकर छिद्रपतन होत आहे सर. आणि मला असं एक विचारायचं होतं सर, जे व्हिडिओ असतात की नाही सेक्सचे, ते पाहणं कितपत योग्य आहे सर? क्या बात आहे डॉक्टर. अतिशय म्हणजे मी पुढे जाऊन या विषयावर येणार होतो. तो प्रश्न आपल्याला विचारला गेलाय, पण त्यांचे 2 प्रश्न आहेत. एक, कमजोरी हा विषय आहेच आणि सेक्सचे व्हिडिओज बघणं हे कितपत योग्य आहे? मी दोन्हीचं उत्तर या ठिकाणी देतो. बेसिकली ह्याने जे विचारलं आहे व्हिडिओच्या बाबतीत, मी एक सांगेन, आपलं माइंड जे आहे हे एक ऑर्गॅनिक केमिकल्स कॉम्बिनेशन आहे आणि आपण वारंवार ते व्हिडिओ पाहत राहिल्याने बेसिकली काय असतं, हे व्हिडिओ हे वास्तव नसतं आणि वास्तव नसल्यामुळं आपण अवास्तव गोष्टींचा विचार करायला लागतो, अवास्तव गोष्टी पाहायला लागतो आणि त्या अवास्तव गोष्टी आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. बेसिकली ह्या दोन्ही गोष्टींचं काय होतं, हे व्हिडिओज पाहून तुमचं माइंड जे आहे इट्स अ व्हेरी शार्प, ते लर्न करतं त्याला, त्या ॲक्टला, त्या दिसणाऱ्या, आणि ते अपेक्षा करायला लागतं. आणि ते ॲक्ट डोक्यात ठेवून जेव्हा तुम्ही आपल्या घरी वगैरे करायला लागता त्यावेळी मग काय होतं, ते इमॅजिनेशन तुमच्या डोक्यात येतं आणि ते की तुम्हाला ते मिळू शकत नाही. म्हणून माझं एकच सांगणं आहे की
ह्या व्हिडिओ जे आहेत बनवलेल्या जे असतात हे काही एंटरटेनमेंटचा पार्ट असतो, हे वास्तवत नसतं. म्हणून फार काही त्याला पाहणं आणि पाहिलं की एवढ्या डोक्यात घालून घेणं की त्याच गोष्टी आपल्याकडे झाल्या पाहिजे पॅरलल, अहो तो तर एक्झॅक्ट कॅमेराचा इफेक्ट आहे. हो, एकीकडे डॉक्टर बघितलं तर पॉर्न संस्कृती वाढत चाललेली आहे. इव्हन आपण तर आज पाहिलं किती लाखो हजारो साईट्स त्याच्या आहेत, पण त्यामध्ये एक प्रकारचा बेसिक काही टीचिंग पार्ट, काही सांकेतिक पार्ट जर सोडला ना, आपण त्याला तुम्हाला सांगेन ना आपल्या कॅमेरा ॲक्शनने त्याला किती वेळ तुम्ही 1 तास सुद्धा दाखवू शकता. पण ते मनात घर केलं मग तुम्ही रियालिटीच्या तुमच्या अपेक्षा वाढतात आणि मग तुम्ही त्या ठिकाणी फेल्युअर आणि नैराश्य चालू होतं आणि तुमच्या पार्टनरकडनं अपेक्षा एवढ्या जास्त असतात की त्या ठिकाणी जसं चालू आहे तसं त्यांनी आपल्याला करावं आणि हे त्या ठिकाणी नाही जमलं मग त्यांचे बिनसणं, एकमेकाचं समंजस करणं न घेणं, ह्यांच्या अपेक्षा जास्त वाढणं. म्हणून सहसा त्या पाहण्यापुरतंच मर्यादित ठेवाव्या, त्या कल्पना विलासामध्ये जाऊ नये, जे वास्तव आहे ते स्वीकारलं पाहिजे. बरोबर, बस एवढंच. आपल्याला एक सतीश म्हणून नांदेडवरनं फोन आहे. सतीशजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. सर खूप खूप अभिनंदन आपलं. धन्यवाद. कार्यक्रम चांगला महाराष्ट्रभर आयोजित केल्याबद्दल. बोला, तुमचा प्रश्न विचारा. सांगा. हा सर, जे तरुण मुलं आहेत हस्तमैथूनच्या ह्याच्यामधून समजा जे काही प्रकरण हे होते म्हणून समजा वयाच्या मानाने, तर विवाहाच्या नंतर थोडं अडचणी निर्माण होतात, त्यासाठी काय करायला पाहिजे. विवाहाच्या नंतर अंतर निर्माण होतं, हा अतिशय म्हणजे माझ्या येणारी जे डॉक्टर आपण जेव्हा हार्मोन्सचा देखील विचार जेव्हा केला होता त्यावेळेस बोललेलो तेव्हा आपण या विषयावर खरं तर बोललो. तरी रिपिटेशन का लागतं. आपला प्रेक्षक जवळपास 50% हा दररोज बदलत असतो. हे जाणून घेणं महत्वाचंच आहे, अतिशय महत्वाचं आहे. कारण ज्यांनी विचारलं त्यामध्ये प्रत्येकाचं ऐकलं आणि प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन गोष्ट सांगतो. बरोबर. आता ह्या ठिकाणी आज थोडंसं नवीन मी काय सांगू इच्छितो की मी जर सांगितलं की हे होणारे नैसर्गिक नॅचरल बदल आहेत, बरोबर, त्याला फार सिरियसली घ्यायचं नाही. बरोबर आहे. त्याची माहिती घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आम्ही आहोतच अवेलेबल. प्लस पालकांना मी घरी सांगेन की असं मुलं ज्यावेळेस वयात येतात त्यावेळेस त्यांनी घ्यायची काळजी आपण सांगितलेली आहे. तर सहसा तुम्हाला इतर ठिकाणी मन रमवून जेवढं शक्य तेवढं या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा. कारण जेव्हा आपण ॲक्च्युअल मॅरेज होतं त्यावेळेस मग ह्या कोणत्या कंडिशनमधून जातात, शीघ्रपतन आहे, कमजोरी आहे, इनसॅटिस्फॅक्शन आहे आणि मी आणखी पुढे टॉपिक येणार आहे. ह्या सर्व गोष्टीमुळं ह्यांना इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व सुद्धा येऊ शकतं. म्हणून यापासून सहसा दूर राहण्याचा प्रयत्न करावा आणि त्याला चांगला सल्ला घ्यावा, काउन्सिलिंग करावं. ट्रीटमेंट मी उपलब्ध आहे. डॉक्टर आपल्याला शंकर म्हणून सांगलीवरनं फोन आहे. शंकरजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. प्रश्न मला असा आहे की सेक्स केल्यानंतर गुडघे दुखतात का, हा एक मुख्य प्रश्न आहे माझा. आणि दुसरा प्रश्न आहे की बाबा किती वर्षापर्यंत आपण सेक्स करू शकतो. दोन्ही प्रश्न चांगले आहेत. दोन्ही आता मी आपलं नेहमीच आपलं ब्रीज वाक्य ठरलेलं की सेक्सला घड्याळ नसतं, सेक्सला घड्याळ नाही, सेक्सला वय नाही आणि सेक्सला एक्सपायरी नाही. आता मी ह्याचं परत रिलेशन सांगेन. जोपर्यंत तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह राहाल तोपर्यंत तुमचे गुडघे, हातपाय, सांधे चालत राहतील. बरोबर आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हळूहळू त्यातनं विड्रॉ व्हाल, तुमच्या बॉडीतले हार्मोन चेंजेस होणार नाहीत, मग हळूहळू त्याचा परिणाम नुसतेच गुडघे नाही, तुमच्या माइंडपासनं मेमरी लॉस म्हणा, बाकीचे स्वारस्य कमी होणं आणि अकालीन वार्धक्य येणं, ह्या गोष्टीमध्ये एंट्री होते. आणि सुहासजी मी आता ह्या कन्सर्नमध्ये आपल्याला वृक्षासन सांगावं लागेल, पण एखादा प्रश्न असेल. बहुतेक एक प्रश्न आहे. अलका भावसार म्हणून पुण्यावरनं फोन आहे. अलकाजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. डॉक्टर माझं वय 53 आहे. मला युरिन लीक होते, माझे हसलं बोललं की, आणि घरकाम करताना, तर त्याच्यासाठी तुम्ही मला योगा सांगा ना आता. बरं सांगतो. आणि काय उपाय आहे तो पण सांगा. बरं. आणि माझा दुसरा असा प्रश्न आहे की माझा पिरियड जाऊन मला 12 आणि 15 महिने झालेला आहे. तर आम्हाला काय आता प्रिकॉशन घ्यावं लागेल, कारण माझं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं नाहीये, तर त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यावी लागेल आम्हाला. 15 महिने झालेले आहेत मला पिरियड जाऊन. आता मला काहीही पिरियडचा त्रास नाही अजिबात. चालेल. पूर्वी झाला, आता होत नाही. तर तुम्ही काय सांगाल. सांगतो मी. म्हणजे अतिशय उत्तम प्रश्न विचारला त्यांनी. अजून काहीतरी एक प्रश्न आहे का. अजून प्रश्न आहे काही. अजून काही प्रश्न आहे आपला. नाही, युरिन पास होते, त्याचा एक खूप त्रास होतो. हो सांगतो. बेसिकली याला आपण स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणजे कसल्याही प्रकारचं शिंकणं किंवा खोकल्यामुळं किंवा कसले साधं बऱ्याचदा पोझिशन जरी बदलली, उठून बसलं किंवा खाली झाडून वागताना झाडताना वगैरे पोटातली प्रेशर वाढतात
आणि ते प्रेशर वाढून नकळत आपलं कंट्रोल नसताना लगेच लिकेज होऊन जाते आणि त्याचे प्रमाण त्याचे ग्रेड असतात, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. म्हणजे काही ठिकाणी म्हणजे जसं साधं वाकलं तरी होतं, काही जणांना शिंकल्यानंतर होतं, काही जणांना साधं पोझिशन बदलताना होतं. अशा कंडिशनमध्ये काय होतं बेसिकली ह्या वजायनल डिलिव्हरीज आणि मिनोपॉज ह्याच्यामुळे जे हार्मोन चेंजेस होतात त्यामुळे ते मसल पेल्विक मसल लूज झालेले असतात. त्यांनी विचारलेलं ह्याला उपाय काय करावा. तर मी किगल्स एक्सरसाइज जे गेल्या वेळेस सांगितल्या, पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज जे की आपण आता पुढच्या योगात बोलूया. तर हे बद्ध कोणासन जो प्रकार असतो की पेल्विक मसल तुमच्या स्ट्रेच केले जातात आणि लघवीच्या रस्त्याच्या आजूबाजूला ज्या मसल आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करण्याची जी सवय आहे. म्हणजे पायामध्ये मांडीमध्ये उशी दाबून पोटाला लावणे, नंतर आतला भाग जे आहे की मूलबंधासारखं त्याला गच्च करणे, रिलॅक्स करणे, अशा पद्धतीने त्या मसलमध्ये स्ट्रेंथ येते व ते कमी होऊन जातं. पण त्यासोबत इतरही काही एरोडायनॅमिक स्टडी आहे, सोनोग्राफी आहे, ब्लॅडरची कॅपॅसिटी आहे, काही इरिटॅबिलिटी काही असतात, ब्लॅडर इरेग्युलॅरिटी जे असतात. तर अशा कंडिशन आपण एरोडायनॅमिक स्टडी वगैरे करून मेडिसिन चालू करून त्याला कंट्रोलमध्ये आणता येतं. नाहीच जमलं तर जास्त ग्रेड असेल तर काही स्लिंग ऑपरेशन असतात, स्लिंग आणि सस्पेन्शन, ते वापरून हा लिकेज आपल्याला बंद करता येऊ शकतो. त्यांचा दुसरा एक प्रश्न होता की त्यांचा आता काय काळजी घ्यावी, तर काय काळजी घ्यायला. तर बेसिकली पाळी गेल्यानंतर पूर्णपणे हे हार्मोन हे डाऊन झालेले असतात, ओव्ह्युलेशन पिरियड हा स्टॉप झालेला असतो. त्यामुळं ॲज सच त्यांनी स्पेसिफिक सांगितलं की फॅमिली प्लॅनिंग त्यांचं झालेलं नाही. तर अशा केसमध्ये त्यांना कसल्याही प्रकारचं काही प्रकारचे काय म्हणता येईल आपण समजा पाळणा नमवण्यासाठी वगैरे जे आपल्याला गोष्टी निरोध आहे किंवा बाकीचे काही प्रकार वापरायला लागतात स्पेसिंगसाठी. आता हे पाळी गेल्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही, ते न झाल्यामुळे त्यांना चिंता करायची गरज नाही. पण वयानुसार त्यांना जो कोरडेपणा येतो किंवा त्या ठिकाणी जी इच्छा थोडीशी कमी झाल्या असेल तर आपण त्याला इस्ट्रोजन क्रीम, इस्ट्रोजन थेरपी देऊन त्याला एकदम व्यवस्थित करता येतं. काही काळजी करायची गरज कारण नाही. आपल्याला राज मोहम्मद शेख म्हणून औरंगाबादवरनं फोन आहे. राज, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, मला एक म्हणायचं आहे ते आम्ही डायबेटिक पेशंट आहेत आणि सेक्शुअल लाईफ सुखी जीवन जीवण्यासाठी साहेब आपण काय मार्गदर्शन करताल आम्हाला सर प्लीज. बरं, ठीक आहे. अगेन सेक्स अँड योगा. मी तर सांगेन ना, योगा हा जसं आपण दिवस उगवला जो सुरुवात होतो ना, आपण सूर्य नमस्कार म्हणतो. म्हणजे तुम्ही जर हे सूर्य नमस्कार एक असं आसन आहे तुम्हाला सांगतो, सगळ्या योगांचं सार त्यामध्ये येतं. योगामुळं तुमच्या बॉडीचं जे वजन फॅट्स हे कमी होतात. बॉडीमध्ये काय असतं, पर युनिट kg बॉडी वेट म्हणजे 1 किलो वजनाला 1 युनिट ऑफ इन्शुलिन लागत असतं. तर जेवढं तुम्ही फॅट्स बर्न कराल, जेवढे कमी कराल, तेवढे इन्शुलिनची रिक्वायरमेंट कमी होत जाते. बरं, त्यातनं हा डायबिटीस झालाच. हा डायबिटीस मी परत सांगतो, डायबिटीसला ह्याला आजार म्हणून घ्यायचं नाही. ही तुमची फिजिओलॉजी बदलली गेलेली आहे तुमच्या लाईफस्टाईलमुळं, तुमचं जागरण, तुमची धावपळ, तुमचा स्ट्रेस आणि समजा काही केसेसमध्ये समजा टाईप 1 टाईप 2 काही अनुवंशिक असू शकतो. पण डायबिटीसला अजिबात घाबरू नका. डायबिटीसमध्ये शुगर कंट्रोलमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बाकीच्या 100% नॉर्मल माणसासारखं तुम्ही लाईफ जगू शकता. तुम्ही तो कंट्रोलमध्ये ठेवा, व्यायाम करा, एक्सरसाइज करा, इवन शुगर लेवल टेस्ट करा आणि गरज पडल्यास काही कारणामुळे शिथिलता असेलच, कारण त्यामध्ये न्यूरोलॉजिकल आणि वास्क्युलर अफेक्शन असेल, स्पेशालिस्टना दाखवावं, टेस्ट करावी. चांगली ट्रीटमेंट आहे, गोळ्या आहे, गरज पडली तर स्टेम सेल थेरपी आहे आणि पुढच्या स्टेपला गेलं तर इम्प्लांट आहे. म्हणजे असं कुठलंही एकही कारण नाही ज्यामुळे की आपल्याला त्याला ट्रीट करू शकत नाही आणि ते हॅपीली राहू शकतात. त्याला तुम्ही स्टिग्मा बाळगू नका. खूप जणांना मी डायबिटीस आहे इंजेक्शन घेतो म्हणजे काहीतरी असं चोरून काहीतरी सांगितल्यासारखं आणि मी गोळ्या, तसं करू नका. अतिशय ओपनपणे राहा. एक डिफिशियन्सी आहे, तुम्ही बॉडीला सप्लाय करा आणि व्यायाम योगा करून कंट्रोलमध्ये आणा. डॉक्टर, सुरुवात आपण वृक्षासनाने केलेली होती. बरोबर. वृक्षासनाबद्दल सांगेन मी. हे एक अतिशय महत्त्वाचं आसन आपल्या सेक्स आसनाच्या रिलेटेड काय येतं की आपल्याला जर शिकायचं असेल की एकदम कमी वेळामध्ये आपल्याला ॲक्ट सुरू करायचं किंवा मला असं एकाग्र व्हायचं किंवा कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, त्या कंडिशनमध्ये जेव्हा आपण एका पायावर उभं राहतो, वृक्षासन म्हणजे एक पाय जमिनीवर ठेवून आपण उभं राहावं. दुसऱ्या साईडचा आपला हा जो पाय आहे तर हळुवारपणे दुसऱ्या उजव्या हाताने त्याला डाव्या साईडच्या गुडघ्याच्या वर त्याला टेकवावं किंवा एकदाच जर जमत नसेल हळूहळू गुडघ्याच्या खाली आणि नंतर वर, पण एक्झॅक्ट गुडघ्यावर टेकू नये कारण त्याचं प्रेशर जर गुडघ्यावर आलं तर जॉईंट डॅमेज होऊ शकतो. असं स्थिर झाल्यानंतर गुडघा हा बाहेरच्या साईडला ओपन करावा लागतो, म्हणजे पेल्विस ओपन फेसिंग व्हायला पाहिजे आणि आपली हाताची पोझिशन दोन्ही हात हे वर करून डोक्याच्या वर जाऊन जेवढं शक्य आहे तेवढं 1 मिनिटापर्यंत कसं स्थिर राहता येईल तो प्रयत्न करायचा आणि हळुवारपणे परत पोझिशन बदलणे आणि या पायाची त्या पायावर रिपीट करणे हे करायचं. एखाद्या
हाडासारखी ती अवस्था असते. आणि त्याचा कारण उपयोग काय होतो ह्या सेक्सची स्पेशली रिलेटेड, ह्यामुळे तुमची एकाग्र होण्याची कॅपॅसिटी, कारण बॅलन्सिंग इम्बॅलन्सवर गेले तुम्हाला बाहेर दुसरं काही दिसत नाही, फक्त बॅलन्सच करायचं, ते शिकवावं लागतं मनाला. आणि मग हळूहळू तुमच्या रुटीन ह्याच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होणे, कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी ह्या वृक्षासनामुळे तयार होते. आपल्याला उद्धव जाधव म्हणून नांदेडवरनं फोन आहे. उद्धवजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे? हा हॅलो सर, माणसाचा स्ट्रेस आणि सर ऍसिडिटी त्याचा सेक्स पॉवरवर काही परिणाम होतो का सर, आणि होत असेल तर त्यावर उपाय सर? हरी वरी आणि करी, बरोबर, म्हणजे धावपळ, चिंता आणि तेज खाणे ह्याच्यामुळे ऍसिडिटी वाढणार आहे. ऍसिडिटी वाढली की त्याचा आपोआप डेफिनेटली तुम्हाला पोटाचा डिस्कम्फर्ट जर असेल, पोट दुखत असेल तुम्हाला इच्छा होईल का? नाही होणार, शक्यच नाही. म्हणजे म्हणून ओव्हरऑल स्वास्थ्य, म्हणजे आपण पुढचा टॉपिक त्याच्यावरही जाणार आहेत, सेक्स आणि बायपास, सेक्स आणि किडनी ट्रान्सप्लांट, सेक्स आणि काही समजा ICUत नाही आजारात नाही येणारे पेशंट. तर एकच सांगेन, योगा हा सगळ्यांच्या सुखी जीवनाचा मंत्र आहे. म्हणून योगा रेग्युलर करत राहा, डाएट संतुलित ठेवा, आणि हे तुम्ही कंट्रोलमध्ये आणलं की आपोआपच तुमची इम्प्रूव्हमेंट होणार. आणि योगा हे त्याचं मेन गोष्ट आहे. आपण पुढच्या योगावर येऊया. अधोमुख श्वानासन ज्याला म्हणतो आपण, त्याला डाऊन फेसिंग डॉग, असं खाली पाहणाऱ्या आपलं पोझिशन असते. हा एक अतिशय महत्वाचा योगा कसा आहे, तो इन्व्हर्टेड व्ही शेपेड, म्हणजे बॉडी कशी बनवायची पहिल्यांदा, आता कसं करताना पोझिशन घ्यावं, डायरेक्ट आपण तसं होऊ शकत नाही इन्व्हर्टेड व्ही. तर पहिल्यांदा गुडघ्यावर जे आहे आपण टेकलेलो असतो, मग हळूच पुढच्या हाताचे तळवे जे आहेत हे समोर ठेवतो आपण, खांदा आणि तळवा हा सेम रेषेमध्ये येतो, बरोबर, आणि त्याच वेळामध्ये थोडेसे हात जे आहेत मनगट हे 12-1 इंच पुढे ठेवतो आपण खांद्यापासून पुढच्या भागात. गुडघे हळुवारपणे आपण वर उचलतो, खालची पायाची जी आपण पंजे म्हणतो त्याला इनसाइड स्टाईलला कर करतो, हळूहळू कमरेचा भाग हा वर नेला जातो, मांड्या ह्या ताणल्या जातात, आणि एक व्ही प्रकारचा स्ट्रेच तयार करतो. त्या ठिकाणी गुडघे लॉक करायचे, उलटा व्ही. आणि त्या कंडिशन मध्ये मग ह्या सगळे आपलं शरीर आहे, कान आहे, हाताची बोटं आहे, अँगल, हे सर्व एक रेषेत येतात. ह्या आसनाची सगळ्यात स्पेशालिटी म्हणजे ह्या आसनामध्ये एक प्रकारची कंप्लीट कॉन्सन्ट्रेटिंग कॅपॅसिटी, म्हणजे असं होतं की तुम्ही एकाग्र कंडिशनमध्ये जाता, आणि ही पोझिशन जी आहे ही पोझिशन तुम्हाला प्री सेक्सची एक पोझिशन, म्हणजे तुमच्या सेक्स सुरू होण्याच्या आत तुम्ही आता इमॅजिन करा ही पोझिशन, आणि इमॅजिन की यू आर प्रिपेरिंग, म्हणजे तुमचं काय म्हणतंय ऑरा सुरू करण्याच्या अगोदरचं जे प्रॅक्टिस म्हणतो त्याला हे कामाला येतं. आणि पूर्णपणे तुमची एक कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी वाढून जाते, आणि पूर्ण कोर मसल ह्या ताणल्या जातात, आणि मांडीचेही स्नायू एकदम स्ट्रॉंग होतात. आपल्याला सुदर्शन जाधव म्हणून परभणीवरनं फोन आहे. सुदर्शनजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे? सर मला मस्क्युलर डिस्टर्बचा त्रास आहे थोडा. हां बोला. त्याचा सेक्स मध्ये काय संबंध आहे का, आणि त्याच्यावर उपाय आहे का? कशाशी, कशाचा? मस्क्युलर डिस्ट्रॉफी, CPK वाढलेलं ब्लड मधलं. बर, मस्क्युलर डिस्ट्रोफी, हो, काय वाढलेलं विचारा त्यांना? CPK ब्लड मधले. नाही, थोडं तुम्ही स्पष्ट आणि जोरात बोललात तर बरं होईल, तुमचं ऐकू येत नाही स्पष्ट. मस्क्युलर डिस्ट्रॉफी बेसिकली हे बघा, ह्या सर्व मसल ज्या आहेत तुम्ही समजा आता ऍक्ट सांगितल्या, पायाच्या मसल आहे, कमरेच्या मसल आहे, पेल्विक मसल आहे. जेव्हा कसल्याही कारणामुळे मसल विकनेस, मस्क्युलर डिस्ट्रॉफी एक असा आजार आहे ज्यामध्ये की मसल विकनेस होतो. मसल विकनेसमध्ये तुम्हाला जे आहे आता सध्याच्या स्टेजमध्ये ही एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे, ज्यामध्ये आपण स्टेम सेल थेरपीद्वारे किंवा न्यूरो मेडिसिनद्वारे त्याला चांगली ट्रीटमेंट देता येते. तुम्ही त्याला पहिल्यांदा ओके करणे, म्हणजे न्यूरो फिजिशियन, न्यूरोसर्जन दाखवून किंवा गरज पडल्यास स्टेम सेल थेरपी करून मसलमध्ये पॉवर वाढवावी, कारण ती डिस्ट्रॉफी जर असेल तर डेफिनेटली तुमच्या हालचालीवर आणि तुमच्या ॲक्टवर हा परिणाम होतो. आपल्याला विष्णू मनगटे म्हणून औरंगाबादवरनं फोन आहे. विष्णूजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे? सर नमस्कार, मी औरंगाबाद जिल्ह्यातून कन्नड तालुक्यातून बोलतो. विष्णू बोला. नमस्कार सर. आईला डायबिटीज आहे, तर शुगर मेंटेन आहे आता सध्या. आता ऑपरेशन केलं मी अपेंडिक्सचं. तर अपेंडिक्स ऑपरेशन केल्यानंतर जखम भरत नाही का लवकर? बेसिकली ह्याचा एक जनरल प्रश्न आहे, आपण सांगूया थोडंसं. कुठलाही डायबिटीज जेव्हा असेल ना त्यावेळेस मसलमध्ये किंवा त्या ह्याच्याने कोलेजन टिश्यू काय जे बनण्याची पद्धत असते ना ती फास्ट होत नाही, म्हणजे पूर्ण शरीरावर अफेक्ट होते, म्हणून हिलिंग कॅपॅसिटी कमी आहे. त्याने डायबिटीजला दाखवावं, सर्जनला दाखवून ट्रीटमेंट घेऊन त्याला एकदम चांगला रिझल्ट आहे, जखम भरून जाते, काही काळजी करायची गरज नाही. डॉक्टर बद्धकोनासन जो आहे
योगातलं जे एक आसन आहे बरोबर, त्याचं आणि योगाशी कसं आपल्याला हे बेसिकली बद्ध कोणासन कसं करतात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. बसलेल्या स्थितीमध्ये आपण आपले गुडघे जे आहेत असं बाजूला येऊन दोन्ही तळवे एकमेकाला असे फेस करतो प्रेसिंग पोझिशनमध्ये. दोन्ही हात जे आहेत हे आपण आपल्या घोटा म्हणजे अँकल जॉईंटवर ठेवतो आणि हळुवारपणे पूर्णच्या पूर्ण बॉडी आपण आपल्या बसल्या ठिकाणी त्या पोझिशनला आपण इथून शक्यतो जे मांडे आहेत कोण आहेत ते खाली दाबतो. ह्या पोझिशनमध्ये ओपनिंग ऑफ द पेल्विस जे ओपन होतं, पेल्विक मसल ह्या स्ट्रेच होतात, ओपन होतात आणि त्या ओपन होऊन त्याची स्ट्रेंथ वाढते. तर त्यासाठी हे आसन अतिशय कामाचं आहे. आणि जेवढं तुम्ही जास्त बेंड व्हाल त्या पोझिशनमध्ये पाठीचा भाग जो आहे ह्या पूर्ण मसल पेल्विक गर्डल जे असतं हे ओपन होऊन त्याला आकुंचन आणि प्रसन पावण्याची लवचिकता जी आहे ह्या बद्ध कोणासनमध्ये वाढते. आणि हे अतिशय चांगलं आसन आहे ज्यामध्ये की स्त्रियांमध्ये स्पेशली त्या खालच्या लूज झालेल्या ज्या मसल असतात, पोस्ट डिलिव्हरी आहे किंवा त्यानंतर रिपीटेड टाईप ऑफ त्यांच्यामध्ये जे नेहमी चेंजेस होत असतात बॉडीमध्ये ते मेंटेन ठेवले तर दे कॅन क्रिएट अ व्हेरी गुड पोझिशन अँड टायटनिंग ऑफ द पेल्विस. डॉक्टर थोडंसं मी विषयांतर करतो, म्हणजे माझी उत्सुकता आहे म्हणून मी विषयांतर करतो. तुमच्या बोलण्यातनं कायम असं जाणवतं म्हणजे तुम्ही बोलत असता की सुहास सेक्सचा अगदी प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे. म्हणजे तुम्ही बोलताना असंही म्हणता की आपले दात, आपल्या हिरड्या किंवा आपलं तोंड स्वच्छ ठेवणं इथपासून सेक्सशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. ह्याचा नेमका कसा मी अर्थ घेऊ? आता आपण असं आपण सेक्स आणि थोडासा वेगळा विषय घेतला असू द्या, कारण आपल्याला आता आसन आणि प्रत्येक आणखी आसन एक दोन आपले शवासन वगैरे बाकी आहेत ते नंतर घेऊ. पण याच्यामध्ये बेसिक सांगतो की हे बघा साधी गोष्ट आहे, हे पण एक स्वच्छ राहणं पर्सनॅलिटी आहे. संध्याकाळी आल्यानंतर मी म्हणते पहिलं काम तर घरी आल्यानंतर आंघोळ करणे. बरोबर. दिवसभर आपण जे सगळं शरीरावर धूळ झालेली असते, सगळं घाण जमलेली असते, त्यातनं स्वच्छ झाल्यानंतर ते स्वतःला पहिल्यांदा फिलिंग छान येतं आणि आपल्या समोरच्या पार्टनरला ते फिलिंग चांगलं वाटावं ना. म्हणजे तुमच्याकडे सगळं दिवसभरचं स्ट्रेनिंग आहे, स्वेटिंग आहे. प्लस दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण याचं सायंटिफिक रिझन सुद्धा तुम्हाला सांगतो. जेव्हा दातामध्ये वगैरे समजा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियल डेव्हलपमेंट होते त्यावेळेस इन्फ्लमेशन होतं हिरड्यांचं, त्याला पेरिओडोंटायटिस म्हणतो आम्ही. आणि अशा केसमध्ये नायट्रिक ऑक्साईड जे आहे जे वेसल डायलेशन अतिशय कामाला असतं, ते नायट्रिक ऑक्साईड जे आहे ते कमी व्हायला लागतं. आणि ते कमी झाल्यामुळं म्हणजे लोकांना वाटेल की हा तोंड धुण्याचा स्वच्छ ठेवण्याचा आणि याचा सेक्सचा काय संबंध नाही, पण आहे, पण तो खूप आहे. कारण नायट्रिक ऑक्साईड जे तयार होत असतं ते कमी प्रमाणात झाल्यामुळे इन्फ्लमेशनमुळे आपोआपच डायलेशन कमी होतं. एक तर तो भाग झाला आणि दुसरं तुम्ही विचार करू शकता अशा पोझिशनमध्ये तुम्हाला अगदी पटलं. म्हणजे मला आपल्याला एक विजय निकम म्हणून औरंगाबादवरनं फोन आहे. विजयजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे? विजयजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो. हा नमस्कार, बोला. सर वीर्य खूप लवकर ड्रॉप होतो. बरं ठीक आहे. वीर्यस्खलन, शीघ्रपतन तो रुटीन प्रॉब्लेम, मास्टरबेशन जास्त झाल्यामुळं. प्लस आणखी आता दुसरं आता वेगळं उत्तर येणार देऊया आपण. होतं काय अँझायटी हा एक प्रकार इतका मोठा आहे म्हणजे कुतूहल, म्हणजे एखादी गोष्ट माहीत नसेल आणि आपण त्याच्याबद्दल असं विचार करतो की आता माझं म्हणजे अगोदरच भीती तयार करणे. आता माझ्याकडे काही प्रश्न असे आहेत, सर माझं लग्न होणार आहे मला आता भीती वाटते. म्हणजे त्या भीतीनं अँझायटी जोपर्यंत तुम्ही करणार नाही कमी, शेवटी कसं सगळंच काही गोळ्या औषधांनी होत नाही हो. स्वतःची अँझायटी कमी होण्यासाठी हे तुम्ही स्वतःचं मन तयार करणं, स्वतः मन स्ट्रॉंग बनवणं, हे बाकीच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होणं, व्यायाम करणं. आणि मग आमची औषधं आहेत, त्याच्या पोश्चर आहेत, त्याच्या वेगवेगळ्या पोझिशन आहेत, स्टॉप स्टार्ट मेथड आहेत किंवा हे किगल्स एक्सरसाइज आहेत, हे कामाला येतं आणि आपोआप रिकव्हरी होते किंवा मेडिसिनने हे ओके करता. आपल्याला विजय काळे म्हणून एक फोन आहे पुण्यावरनं. विजयजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो. हा बोला बोला. सर खूप खूप धन्यवाद तुमच्या कार्यक्रमाला. आणि सर सेक्स करण्या अगोदर काय काय पूर्वतयारी करायला पाहिजे? म्हणजे आहार विहार, जेवण, पूर्वतयारीच विचारली डायरेक्ट. हनीमून आपला पुढचा येणारा टॉपिक आहे. म्हणजे प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो आता स्पेशली मला वाटतं सांगायला हरकत नाही. असं तुम्ही ओपनच केलेलं आहे तर तुम्ही सांगायला काहीच हरकत नाही. म्हणजे स्पेशली तुमच्यासाठी हा म्हणजे हनीमून ही एक प्रकारची अशी इव्हेंट आहे तुमच्या आयुष्यातली. ती काही एवढी साधी गोष्ट नाही. जस्ट लग्न झाल्याने तुम्ही निघाले. 1800 इसवीसनापासून जी स्टोरी आहे जी आपले राजे महाराजे किंवा ब्रिटनमध्ये वगैरे ती सुरुवात झालेली की लग्न झाल्यानंतर तुम्ही थोडंसं आउटिंगला बाहेर का जावं, त्याच्यावर आज मी जास्त सांगणार नाही. कारण आपला हनीमूनचा स्पेशल एपिसोड हा गोवा इथं शूट होणार आहे आणि ती पूर्ण मोठी सिरीज तुमच्या समोर येणार आहे. पण ह्यांचं उत्तर थोडक्यात देऊ कारण ती आपल्याला त्याचं एक पूर्ण सिरीज मेंटेन ठेवायची आहे. मी एकच सांगेन, आहार चांगला घ्या,
अगेन हायजीन, स्वच्छ चांगलं, फार काही याला पैसे लागत नाहीत हो. छान ब्रश करा, स्वच्छ राहा, स्वच्छ नीट कपडे घाला, ते झाल्यानंतर डाएट व्यवस्थित ठेवा आणि वातावरण नीट ठेवा, समोरच्याला समजून घ्या आणि दिवसभरामध्ये सुद्धा ध्यान करा, व्यायाम करा, कारण तो पण तुम्हाला पूरक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की प्रोफेशन जो घेऊन सोबत चालतो ना त्याचे प्रॉब्लेम कधी संपत नाही. म्हणजे बरोबर, तुमच्याकडे यू शुड बी अ ॲक्टर. म्हणजे आपल्याला खूप रोल आहेत सोसायटीमध्ये आहे, कामात ते संपूर्ण घरी आलं ना बाकी काही गोष्टीचा संबंध नको. इव्हन आपण एकमेक व्यावसायिक असेल तर त्याचाही संबंध नको. बरोबर, आपण पहिल्यांदा एक नॉर्मल ह्युमन बिईंग आहोत आणि आपलं काम असं आहे की आपण एकमेकाशी जवळ येणे. हे जरी डोक्यात आणलं ना सगळं काम सॉल्व्ह होऊन जाईल. अजय डगवाल म्हणून आपल्याला फोन आहे. अजयजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो सर. हा बोला. अजय डगवाले, माझं वय वर्ष 28 आहे. हॅलो. हा बोला बोला. हा सर, मला विचारायचं आहे माझ्या लिंगाबाबत की लिंग खूपच छोट आहे, त्याबद्दल काय माहिती मिळेल का? सांगतो. आता मी ते तुम्ही प्रश्न मला वाटतं तुम्ही विचारायला हरकत नाही तुम्हाला. हातावरनं लिंगाची परीक्षा खरंच आहे. म्हणजे तो याला जोडूनच म्हणजे मला तर असं वाटतं की आपलं जे टॉक आहे हे बरोबर एकदम बोलून दाखवतात. खरं म्हणजे मी प्रेक्षकांना अतिशय धन्यवाद देतो की इतक्या उत्स्फूर्तपणे तुम्ही माझी इन्व्हॉल्वमेंट घेताय की प्रश्न विचारला सुद्धा अभ्यास करावा लागतो. बरोबर आहे, असं विचारता येत नाही. एक साधं एक जेरुसलेम आपलं US मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये एक स्टडी झालेली आहे ज्यामध्ये की तुमचा हात जो आहे आणि हाताची जी रिंग फिंगर आहे तर रिंग फिंगरची जी लांबी आहे ती लांबी म्हणजे तुमच्या लिंगाच्या लांबीला करस्पॉन्ड करते. बरोबर आहे. आता सगळेजण पाहू नका रिंग फिंगर. तर त्यामध्ये आता दुसरा रूल असा आहे की समजा तुमचं जे रिंग फिंगर आहे हे तुमच्या इंडेक्स फिंगरच्या लेवलला किंवा इंडेक्स फिंगरपेक्षा लहान असेल त्याला काय समजावं. आपण हार्मोनच्या वेळेस पाहिलेलं आहे गर्भाशयामध्ये जेवढं जास्त वेळ एक्सपोजर बरोबर आहे टेस्टोस्टेरॉनचं जर त्या ह्याला झालं असेल तर ते जास्त असेल कमी असेल तर ते तुमची रिंग फिंगर हे इंडेक्स फिंगरच्या बरोबरीने असते किंवा त्या इंडेक्स फिंगरपेक्षा लहान असते. ही एक स्टडी आहे. एक समजा रँडमाइज स्टडी असते हे काही ठोकताळा म्हणजे हे असायलाच पाहिजे असं पकडून चाललेलं काही नाही पण एक ओव्हरऑल तुम्ही एक जनरल तुम्ही कंपॅरिझन करू शकता. बरोबर. म्हणजे रिंग फिंगर आणि तुमची साईज याचं तुम्ही कंपॅरिझन करायला हरकत नाही. आणि दुसरं यांनी काय विचारलं त्यांचा मुद्दा एकच आहे की लिंगाची साईज कमी आहे. पण कमी असेल तर ह्याला काही काळजी करायची गरज नाही. एक तर पहिल्यांदा चेकअप करावं डॉक्टरांकडनं. आणि जे हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन वगैरे जे कमी आहेत किंवा लोकली आता खूप वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत, स्टेम सेल थेरपी आहे, लोकल ट्रीटमेंट्स आहेत, हे वापरून त्याला आपण सॅटिस्फाईड ओके करता येतं. बरोबर. आणि आणखी एक महत्त्वाचं सांगतो त्यामध्ये म्हणजे लांबी जास्त महत्त्वाची की रुंदी जास्त महत्त्वाची ह्याला एक ठोकताळा आहे. तर मी काय सांगेन फिमेल माहीत असावं सगळ्यांना माहीत असणं फार आवश्यक आहे. फिमेलमध्ये जी पॉईंट असतो एक म्हणजे ज्या ठिकाणी पूर्णपणे न्यूरोवास्क्युलर बंडल हे 12 o'clock पोझिशनमध्ये अँटेरियर आणि पोस्टीरियर टोथरच्या जंक्शनला हे एकवटलेलं असतं जिथे की सगळ्यात जास्त प्रमाणात सेन्सेशन असतं. तर जेवढी रुंदी जास्त सर्कम्फरन्स जास्त तेवढं एन्जॉयमेंट हे जास्त असतं. लांबीवर जास्त फार काही विचार करायची गरज नाही. म्हणजे नुसतीच लांबी इज सिग्निफिकंट असं नाही. हां तर रुंदी सुद्धा आणि सर्कम्फरन्स सुद्धा प्रमाण हे त्याप्रमाणे म्हणजे लांबी आणि त्याची रुंदी. आणि आणखी महत्त्वाचं सांगतो हे आपल्या रुंदी वाढवून काही आपल्याला तिसरा पाय नाही बनवायचा याचा. म्हणून मला नेहमी सांगणं आहे की माझ्या सर्व प्रकर्षांना की हे एकट्याची प्रोसिजर नाही, तुम्ही कपल आहात दोघं जण. आणखी मला जो मी पाहतोय मला रिस्पॉन्स बरेच जण विचारतायत आपला पार्टनर सुद्धा इन्व्हॉल्ड असतो त्याची पण काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यांचे आहेत त्यांचे प्रश्न आहेत त्यांचंही काय म्हणते आम्ही व्हॅजानोप्लास्टी आहे, लेबिओप्लास्टी आहे, डिझायनिंग आहे, ह्या शस्त्रक्रिया आहेत. तुम्ही एकालाच जमतं का हो एकाला मोठं करून. बरोबर आहे. दोघांनाही तुम्ही पॅरल हे करा. तुम्ही तुमच्या पार्टनरला विचारला ते संकोच करतात सांगायला तुम्हाला. तुम्ही विचारायला पाहिजे ना. तुमची इम्प्रूव्हमेंट करून करून किती करणार. बरोबर. तुमच्या पार्टनरची पण इम्प्रूव्हमेंट करा मग दोघं खरं मिळून सुखी जीवनाचा मंत्र चालू होतो. हरिदास म्हणून आपल्याला फोन आहे. हरिदासजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. सर माझ्या मिसेसचा प्रॉब्लेम आहे थोडा पाळीचा त्रास होतो महिन्याला. बर. आता हा एकदमच अर्धवट क्वेश्चन झाला. पाळीला त्रास होतो म्हणजे पेन असेल किंवा डिस्मेनोरिया नावाची कंडिशन असते की रुटीनली पाळी येताना जरा पेल्विक रिजनमध्ये हार्मोन इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचे बदल झाल्यामुळं असा पेन होत असतो. एक्सपेक्टेड आहे. फक्त काही जणांमध्ये फ्लो कमी जास्त होत असेल तर आपण पाहिलं आहे
बेसिकली आपले जे गायनेकॉलॉजिस्ट असतात हे चांगल्या पद्धतीने त्यांना डेप्थमध्ये जाऊन ते सॉल्व्ह करू शकतात. पण काही अँटीस्पॉझमोटिक पेन किलर्स वगैरे घेतलं तर हे कमी होतं. पण सगळ्यात बेस्ट वे त्यांनी गायनेकॉलॉजिस्ट दाखवून त्याचं समाधान करावं. एक संतोष म्हणून आपल्याला पुण्यावरनं फोन आहे. संतोषजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. शीघ्रपतनाबद्दल तुम्ही आता सांगितलं, पण शीघ्रपतन म्हणजे नक्की किती वेळानंतर झाल्यानंतर किंवा किती ड्युरेशन नंतर असावं? बरं ठीक आहे. आता हे आपण परत एक डेफिनेशन मी सगळ्यांसाठी रिपीट करतो. म्हणजे समोरच्या पार्टनरचं जेव्हा आपण ॲक्ट करत असतो त्यावेळी पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन होईपर्यंतच्या अगोदरच किंवा मध्ये आपण स्टार्ट केल्यापासून प्रोसिजर संपापर्यंतच्या आतच ते स्खलन होऊन जाणं, स्वतः सॅटिस्फाय होण्याच्या आतच होऊन जाणं, किंवा बऱ्याच जणांना तर एवढं सेन्सिटायझिंग असतं की ते सुरू करण्याच्या आतच फॉल होणं, याला शीघ्रपतन म्हणतात. आयडियल ह्याचं ड्युरेशन जे तुम्ही पाहिलं तर रुटीनली 10 ते 15 मिनटं, इव्हन 30 मिनटापर्यंत सुद्धा हे विरक्रम तुम्हाला थांबवता येतं. म्हणजे तुमचं मन जेवढं स्ट्रॉंग असेल, तुमची बॉडी जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढं त्याला ती स्ट्रॉंग करू शकते. आणि शेवटी बघा, हा मनाचं पूर्ण कंट्रोल आहे. तर आयडियल आहे ना, बेसिकली नॉर्मल टाईम काय आहे तो टॉपिक आपला वेगळा येणार आहे. टाईम ऑफ सेक्स, ड्युरेशन ऑफ सेक्स आणि टायमिंग म्हणजे दिवसातले कोणते टायमिंग असतात ते आपण नंतर बोलूया. आणि ह्याच्यामध्ये सहसा तुम्ही 10 ते 15 मिनटं हे कॉमन ॲव्हरेज घ्या. अप टू 30 मिनटापर्यंत हे एक्सटेंड करता येतं. पण फारच 5 मिनटापेक्षा अगोदर असेल तर मग मात्र तुम्हाला त्याची ट्रीटमेंट घेणं आणि त्याला सुरू करणं हे आवश्यक आहे. आणि त्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. काउन्सिलिंग, ॲडवाइसिंग, बायोफीडबॅक वगैरे बऱ्याच गोष्टी असतात आणि मेडिसिन यांनी ह्याला चांगला रिझल्ट येतो. सर आपण पुन्हा योगाकडे येऊया. चालेल. ब्रिज नावाचा जो आसन आहे ते त्याच्याबद्दल काय सांगा. आता ब्रिज हे अतिशय महत्त्वाचं आसन. ब्रिज म्हणजे आपण पूल म्हणू त्याला, आपण एखाद्या ब्रिज सारखा तो आपल्याला दिसतो. तर याला करताना कशी पोझिशन, पहिल्यांदा पाठीवर झोपलेला असतो आपण. पाठीवर झोपलेल्या पोझिशनमध्ये आपण गुडघे हे जवळ घ्यायचे असतात. गुडघे जवळ घेतल्यानंतर आपल्या बडसपासून टाचा ज्या आहेत त्या थोड्याशा 6 इंच दूर असाव्या. आपली हात जी आहेत पॅरल बाजूने असतात आणि हळूहळू आपला कमरेचा भाग हा छताकडे वरच्या दिशेने उचलावा स्ट्रेच करत. ह्यावेळेस पूर्णपणे पेल्विस हे ओपन होतं. आणि पेल्विस ओपन झाल्यानंतर आपले हात जे खाली आहेत ते हात एकदा आपण त्याला मिठी मारून असं कॅच करू शकतो किंवा साईडला हात ठेवावे. हा होल्ड जवळपास कमीत कमी 1 मिनिट ठेवावा आणि हळुवारपणे खाली वर 3दा करावं. ह्यामुळे पेल्विसच्या सगळ्या मसल ज्या आहेत त्या स्ट्रेच होतात आणि पेल्विक गर्डल म्हणजे पूर्ण ती सिस्टीम जी असते खाली असलेली ती स्ट्रॉंग बनते. हा महत्त्वाचा योग आहे. महत्त्वाचा योग आहे. शबीब पठाण म्हणून आपल्याला हिंगोलीवरनं फोन आहे. शबीबजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो सर. हा नमस्कार, बोला. हा नमस्कार सर. हा नमस्कार. मी शबीब पठाण बोलतो हिंगोलीहून. बोला. मला हे जरा माझे जे लाईफ पार्टनर आहे त्यांना उत्साहच नाही सर, ते सेक्स मध्ये सहकार्य करीत नाही सेक्स. बर बर बर. म्हणजे बघा परत ह्या अतिशय हे इतके महत्त्वाचे क्वेश्चन आपल्या समोर येतात ना. म्हणजे खरं तर आपलं टॉक हे आपले प्रेक्षक ड्राईव्ह करतात. मला याचा खूप आनंद आहे. म्हणजे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो ना आपण ते कुरबुर होते, मग नेमकं आम्ही दिवसभर थकून आलेलो असतो आणि आता काय संध्याकाळच्या वेळेला म्हणजे काहीच नाही. काय होतं माहिती का, ह्यांना पहिल्यांदा का असं का होतं आणि असं होण्याला कारण आहेत. म्हणजे शारीरिक कारण सुद्धा आहे. पहा बाबा त्यांना पेन होतो का, विचारा त्यामध्ये काही ड्रायनेस आहे का, त्याच्यामध्ये हार्मोनल सिस्टम बऱ्याचदा ड्राईव्हच नसतो. बरोबर नसतो, ड्राईव्ह नसतो. मग त्याला त्यांची चूक नसते ही. तर मग डॉक्टरांकडे आमच्याकडे सेक्सॉलॉजिस्टकडे दाखवावं. आम्ही त्यांचे हार्मोन टेस्ट करूया. त्यांना हिस्ट्री घेऊन काही डिस्पॅरोनिया हे ज्यांना एवढं पेनफुल प्रोसिजर असते तर कसे अलाव करतील. इन्फेक्शन होतं रिपीटेडली, पेन होतो, डिस्चार्ज होतो, व्हजायनिस्मस स्पाझम होतं त्याचं. तर या सगळ्या गोष्टींना ट्रीटमेंट आहे. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं की तुम्ही जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगला येता, कन्सल्टेशनला येता, दोघं कपल जर आले तर हे अतिशय मला महत्त्वाचं असतं. दोघांची हिस्ट्री तुम्ही विचारत नाही पण मी विचारू शकतो. बरोबर. आणि त्यातनं तुम्हाला अतिशय चांगलं समाधान देता येतं. डॉक्टर लगेच पुढच्या फोनकडे जाऊ आपण. किशोर म्हणून पुण्यावरनं फोन आहे. किशोरजी विचारा प्रश्न काय आहे. हा सर नमस्कार. नमस्कार. माझा असा प्रश्न होता की पेस्टिस ग्रंथीची वाढ म्हणजे कशी होती किंवा त्याचं लक्षण काय ओळखण्याची. बर बर. हा प्रोस्टेट ग्रंथी ही एक ग्रंथी अशी आहे जी आपलं वीर्य तयार होतं आपल्या शरीरामध्ये. तर वीर्य हे 3 भागातनं 3 घटक असतात त्यामध्ये. एक तर टेस्टिस कडनं येणारे स्पर्म, सामान्यल वेसिकल म्हणून ब्लॅडरच्या पाठीमागे ह्या अशा पिशव्या असतात ते तयार करणारे सिमेन, आणि प्रोस्टेट ग्रंथी. ह्या तिन्ही एकत्र येऊन आपल्या लघवीच्या पिशवीचं तोंड जे असतं त्या समोर जी एक गाठ असते त्याला प्रोस्टेट ग्रंथी असं म्हणतो. आता हळूहळू काय होतं, वय जसं जसं वाढायला
लागतं, म्हणजे 50शी क्रॉस व्हायला लागते. त्यावेळी आता आपला हा वेगळा टॉपिक नंतर येईल का, प्रोस्टेट आणि सेक्स, पण आता इथं थोडक्यात सांगतो मी. तर ग्रंथी ज्यावेळेस वाढायला चालू होते, शरीरात बदल झालेले असतात, टेस्टोस्टेरॉनचे लेवल बदललेले असतात, मग हायपरट्रॉपी म्हणजे ती ग्रंथी हळूहळू अशी ॲपलच्या आकाराची असते, ती वाढायला चालू होते आणि ती वाढून तुमचा लघवीचा रस्ता हळूहळू बंद करते. लघवीचा रस्ता बंद झाला की मग लघवी बारीक येणे, वारंवार लघवीला जाणे, लघवी थेंब होणे, लघवीवर कंट्रोल न राहणे, नंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे कंटिन्युअस जाणे, इनकॉन्टिन्युअस होणे म्हणजे नकळत लघवी होऊन जाणे, कधी कधी लघवी बंद पडून जाते किंवा बऱ्याचदा लघवीतून रक्त जायला लागतं. अशा केसमध्ये आम्ही मग प्रोस्टेट ग्रंथीला सुरुवातीला मेडिकल लॅम्प ट्रीटमेंट म्हणजे अल्फा ब्लॉकर नावाचे व 5-अल्फा रिडक्टेज नावाचे काही मेडिसिन असतात ते दिले जातात. त्याच्याही साईड इफेक्टमुळे सेक्स कमी होतं. आणि काही केसेसमध्ये जेव्हा तुम्हाला पूर्णच लघवी बंद पडते त्यावेळेस एंडोस्कोपीद्वारे, सध्या लेझर एंडोस्कोपी, ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट, दुर्बीण टाकून ती गाठ काढली जाते. पण ती काढताना एक महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यावी लागते, ह्या नर्व्स वगैरे ज्या असतात त्या डॅमेज होण्याची, किंवा अशा केसमध्ये रिव्हर्स विरियस स्खलन म्हणजे त्यांना विर्य पुढे येतच नाही, रिव्हर्स जातं ब्लॅडरमध्ये, कारण ब्लॅडरने आपण कट केलेली असते. तर ही अशी प्रोस्टेट वाढते आणि त्यामुळं हा त्रास होतो. आणि मेडिसिनचाही साईड इफेक्ट असतो. तर त्याला काही कॉम्बिनेशन्स करून, कधी याचे मेडिसिन आहेत, कधी सेक्सचे मेडिसिन आहेत, काही डोस कमी जास्त करणे, कारण ह्या लोकांना असोसिएटेड ब्लड प्रेशर आणि डायबिटीज पण असतो. म्हणजे ड्रगच्या इफेक्टमुळे होणारं सेक्शुअल डिस्फंक्शन हा आपला परत वेगळा टॉपिक आहे. पण थोडक्यात त्यांना आपण हे सांगितलेलं आहे. जास्त माहितीसाठी त्यांनी भेट. कुणाल जगताप म्हणून आपल्याला पुण्यावरनं फोन आहे. कुणालजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की इरेक्टाईल डिसफंक्शनिंग जर सपोज असेल तर त्याच्यामध्ये मूल व्हायला काय प्रॉब्लेम येऊ शकतो का, कारण चेकअप भरपूर केलेले आहेत. बर बर बर. आता आपण पुरुष वंध्यत्व हा टॉपिक वेगळा आहे, पण ह्यांच्या प्रश्न बघा आता म्हणजे हळूहळू हेच आपल्या टॉपिककडे आपल्याला लीड करतायत. बरोबर. म्हणजे ही इतकी हिस्ट्री महत्त्वाची तुम्हाला मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सेम जसा इकडं माझ्याकडं सेक्सॉलॉजिस्ट म्हणून सगळे मेल येतात, तसं गायनेकॉलॉजिस्टकडे जेव्हा जातात ना ह्या सगळ्या फिमेल जातात. बरोबर. आणि आपले त्यांचे पार्टनर हे बाहेर बसले असतात दाराच्या. तुम्ही सांगा ते एकट्याने होतं का हो, कधी एकट्याने काही मूल होणार आहे का? राईट. पहिल्यांदा तुम्ही सिंपल गोष्ट आहे हो, माणसाचं सेमेन जर टेस्ट केलं ना तर ते काही जणांना ते टेस्ट करणं म्हणजे ते कमीपणा वाटतो. आय एम स्ट्रॉंग मॅन. बरोबर आहे. मग मला कशाला टेस्ट करायचं, म्हणजे सगळं त्या बिचारीचं सगळ्या टेस्ट झालं, लॅप्रोस्कोपी झालं, सगळं झालं, पाहिलं काहीच नाही, नॉर्मल. आणि इकडं मग टेस्ट करायला गेलं की मग पुन्हा हे ओढून ताणून असं पकडून घेऊन जावं लागतं टेस्ट करायला. म्हणजे हे फॅक्ट रिअलिटी सांगतोय मी, हे कळलं पाहिजे सगळ्यांना. काही संकोच न बाळगता म्हणजे ते रिपोर्ट केला की कळतं. बरं फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये असतील स्पर्म, तर नुसतं स्पर्म असणं महत्त्वाचं नाही हो, ताकदवर आहेत, स्ट्रॉंग आहेत, फर्टिलायझिंग कॅपॅसिटी. बरेच जण त्या काउंटच्याच मागं पडतात. काउंट इज नॉट ॲट ऑल इम्पॉर्टंट. तुम्हाला एक स्पर्म स्ट्रॉंग लागणार आहे, तुम्ही 5चा 10 झाला, 10चा 15 झाला, 15चा 20 झाला, ह्याला काही अर्थ नाही. दुसरं सेक्शुअल डिस्फंक्शन हे विचारतात. दिस इज वन ऑफ द कॉमनेस्ट कॉज इंटिमसी. काही कपल असे असतात ते इंटिमेट झालेलेच नसतात. 10 वर्ष मी पाहिलेले हिस्ट्री, म्हणजे तुम्ही अल्कोहॉल त्यांना माहितीच नाही. म्हणजे तुम्ही जोपर्यंत सिमेंट हे डिपॉझिट होणार नाही मध्ये, त्याचं ते ड्युरेशनच मध्ये डिपॉझिट होत नाही, तर हाऊ इट इज पॉसिबल टू गेट अ प्रेग्नन्सी. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपण त्या वेळेस त्यांना सांगत राहू. पण ह्याला ट्रीटमेंट आहे, पण हे वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज आहे आणि ते ट्रीट करूनच सगळी हिस्ट्री घेऊन त्या केसमध्ये पुढे जावं. खरं सांगू का, ऐकत राहावं असं आता वाटतंय, कारण खूप याच्यातनं जी उपयुक्त माहिती आहे ती आपल्याला मिळते, पण वेळेचं बंधन आहे आपल्याला. पण माझ्या प्रेक्षकांना मी मुद्दामून सांगणार, कारण तुम्ही ते सगळं सिक्रेट ओपन केलेलंच आहे. तर तेव्हा आपण हनीमूनवर स्पेशल एपिसोड्स करतो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कॅमेराची ही चौकट मोडून आपण करतोय. स्टुडिओमध्ये आपण नसणार आहोत, आपण गोव्यात असणार आहोत, जिथे सगळे हनीमूनला जात असतात. त्या स्पॉटवरनं आपण हा शो सगळा करणार आहोत. थोडासा वेगळा प्रयत्न आहे, पण तुम्हाला नक्की आवडेल. आणि पुन्हा आपण भेटणार आहोत ते पुढच्या शुक्रवारी रात्री 10:30 वाजता. तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्रबांध.